हरभजन सिंग आणि श्री संत यांच्यातील थप्पड की गूंजचा व्हिडिओ 18 वर्षांनंतर व्हायरल। क्रिकेट प्रेमींची सर्वात आवडती स्पर्धा म्हणून इंडियन प्रीमियर लीग ओळखली जाते। ही स्पर्धा जितकी गाजते तितके त्यातील वादही गाजतात। याच वादांपैकी हरभजन सिंग आणि श्री संत यांच्यातील वाद हा एक। 18 वर्षापूर्वी झालेला हा वाद क्रिकेट चाहते विसरले होते, पण ही घटना एका कारणाने चर्चेत आली आहे। 2008 पासून या लीगला सुरुवात झाली आणि पहिलेच पर्व गाजले ते हरभजन सिंग आणि श्री संत यांच्यातील वादाने। मुंबई इंडियन्स आणि किंग्स 11 पंजाब यांच्यातील सामन्यात MIच्या भज्जीने पंजाबचा वेगवान गोलंदाज श्री संतला थोबाडीत मारले होते। या घटनेला स्लॅप गेट म्हणून ओळखले जाते। हे प्रकरण पुन्हा समोर येण्याचं निमित्त ठरलं ते IPLचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी शेअर केलेला व्हिडिओ। ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार मायकेल क्लार्क यांच्या बियॉन्ड 23 क्रिकेट पॉडकास्टवरील मुलाखतीत ललित मोदी यांनी हे फुटेज शेअर केलं। हा व्हिडिओ 2008 मध्येही व्हायरल झाला नव्हता। सामना संपला होता, कॅमेरे बंद होते। माझ्या एका सुरक्षा रक्षकाचा कॅमेरा चालू होता। त्यात श्री संत आणि भज्जी यांच्यातील वादाची घटना कैद झाली। भज्जीने त्याला जोरात फटका मारला होता, असे मोदी म्हणाला। मी हे इतके दिवस हा व्हिडिओ दाखवला नव्हता। या घटनेला 18 वर्षे झाली आहेत, असेही मोदी म्हणाले। नुकताच हरभजनने श्री संत सोबतच्या स्लॅप गेट घटनेबद्दल पश्चाताप व्यक्त केला होता। जर त्याला संधी मिळाली तर आपल्या कारकिर्दीतून ही एकच गोष्ट काढायला आवडेल, असे तो म्हणाला होता। मी माझ्या आयुष्यात एक गोष्ट बदलायची आहे, ती म्हणजे श्री संत सोबतची ती घटना। मला ती घटना माझ्या कारकिर्दीतून काढून टाकायची आहे। जे घडले ते चुकीचे होते आणि मी जे केले ते करायला नको होते। मी 200 वेळा माफी मागितली आहे। मला खूप वाईट वाटले, कारण त्या घटनेच्या अनेक वर्षांनंतरही मला प्रत्येक वेळी माफी मागावी लागते। ती एक चूक होती, असे हरभजनने अश्विन सोबतच्या संवादात सांगितले। जेव्हा मी त्याच्या मुलीला भेटलो आणि मी तिच्याशी प्रेमाने बोलत असताना ती म्हणाली, मला तुमच्याशी बोलायचे नाही, तुम्ही माझ्या वडिलांना मारले। मला खूप वाईट वाटले आणि माझ्या डोळ्यात पाणी आले। ती मला तिच्या वडिलांना मारणारा माणूस म्हणून पाहते। मी आजही तिच्या मुलीची माफी मागतो, असेही हरभजनने सांगितले।